आज आपण चटकदार चविष्ट बटाट्याचं भरीत बनवलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही भरीत बनवून पहा। एक पोळीऐवजी 2 पोळी खाण्याची इच्छा नक्कीच होईल। बटाट्याचं भरीत करायला अगदी सोपं आहे, कमी वेळ लागतो, त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस डब्यासाठी पण तुम्ही ही रेसिपी करू शकता। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर ह्या ठिकाणी आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत। गॅसवर एक जाळी ठेवूयात आणि जाळीवर बटाटे ठेवायचे आहे। बटाटे छान आपण मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत। बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, पण अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे भरीत हे खूप छान लागतं। बटाटे मध्यम आचेवर सर्व साइडनी छान भाजून घेऊयात। बटाटे भाजून झालेले आहे, साईडला ठेवूयात। कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। चिमूटभर मोहरी घालूयात, जिरे घालायचे आहे, कढीपत्ता घालूयात आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। लसूण, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालूयात। मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊ आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। तर मध्यम आचेवर कांदा आपण छान परतवून घ्यायचा आहे। कांदा अगदी लाल करून घ्यायची गरज नाहीये, फक्त कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत मध्यम आचेवर आपण कांदा 3 ते 4 मिनिटांकरता छान परतवून घेतलेला आहे। कोथिंबीर घालायची आहे। चिमूटभर हळद घातलेली आहे, ती दाखवायची राहून गेली। हळद घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल। आणि अर्धी वाटी दाण्याचा कूट घालायचा आहे। मिक्स करून घेऊ। तर बटाटे आपण हाताने स्मॅश करून घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घालूयात आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता बटाटा छान परतवून घ्यायचा आहे। आता मंद आचेवर 1 मिनिटांकरता वाफ काढूयात। तर 1 मिनिट झालेला आहे, झाकण काढायचं आहे। गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवर 2 मिनिटांकरता भरीत छान परतवून घेऊ। तर अशा प्रकारे आपलं बटाट्याचं भरीत हे तयार आहे। भरीत अप्रतिम झालेलं आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे बटाट्याचं भरीत करून पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।